लासलगाव येथे 4 ते 5 ग्रॅम सोन्याच्या पोतची जबरी चोरी। सोन्याची पोत चोरून नेणाऱ्या 2 महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पत्रकार उमेश पारिख यांच्या सतर्कपणामुळे मंगळवारी चोरी करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात। या चोरी प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात उशिरा मध्यरात्री गुन्हा दाखल। लासलगाव येथील पत्रकार उमेश पारिख यांच्या सतर्कपणामुळे एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या 2 महिलांपैकी एका महिलेस लासलगाव पोलिसांनी घेतले ताब्यात। लासलगाव येथील बाजारतळ शेजारी असलेल्या सुकेणकर चाळीत 80 वर्षीय वयोवृद्ध व घरात एकट्या असल्याचा फायदा घेऊन 2 महिलांपैकी एका महिलांनी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांना केळी खा असे कारण सांगून त्यांनी नकार देताच सदर वयोवृद्ध महिलेच्या अंगावर पाणी ओतून गळ्यातली सोन्याची ओमपान व सोन्याचे मणी असलेली पोत अंदाजे 30,000 रुपये किमतीचे गळ्यातून बळजबरीने हिसकावून घेऊन घराबाहेर पळाल्या। या 2 अज्ञात महिलांनी पोबारा केल्याची घटना घडली। या दोन्ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात उशिरा मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून एक महिलेला अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हिरव्या साडीत दिसणाऱ्या या दुसऱ्या महिलेचा लासलगाव पोलीस शोध घेत आहेत। वयोवृद्ध महिलेच्या घराजवळच राहणारे पत्रकार उमेश पारिख यांना समजल्याने त्यांनी सदर घटनेबाबत लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना फोनद्वारे माहिती दिली। लासलगाव पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।